नमस्कार, माझं नाव सौ चंद्रभागा दिलीप मडावी. माझी नगरसेविका सभापती, नियोजन सभापती. नमस्कार. यवतमाळच्या सुजन मतदारांनो, नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार कुमारी हर्षलता दिलीप मडावी मी नगारा या चिन्हावर उभी आहे. काय सांगाल, आपण नगरसेविका होत्या, कोणकोणत्या प्रकारचे विकास कार्य आपण आपल्या वार्डात केलेले आहे? मी गावात पीएम आणलं, अभ्यासिका, फॉरेस्ट ऑफिस, महिलाचं पोलीस स्टेशन उद्घाटन माझ्या हस्ते झालं. दोन्ही वार्डांनी आणि आमचा वार्ड दोन्ही आम्ही सांभाळला. स्वच्छतापासून, नाल्यापासून, करोनाची अडचण आली तेव्हा पूर्ण वार्ड आमच्याकडेच होता. पाणी वाटप, त्याच्यात आम्ही भरपूर कामे केले 5 वर्षात. आता आपली जी सुपुत्री आहे ते अध्यक्षपदासाठी उभी झालेली आहे, काय सांगणार? आता यावेळेस माझी कुमारी हर्षलता दिलीप मडावी, माझी मुलगी अपक्ष उभी आहे. मी आपल्या दोन्ही वार्डात ज्या प्रभागात कामं केलेली आहे त्याच कामाची पावती म्हणून माझी मुलगी अध्यक्षपदासाठी उभी आहे. तिला माझ्या कामाची पावती म्हणून प्रचंड बहुमताने विजयी करा, माझी विनंती. आपण अध्यक्षपदासाठी उभे आहे, काय सांगाल, कोणकोणत्या प्रकारची समस्या आपल्याला यवतमाळमध्ये दिसते? यवतमाळमध्ये बऱ्याचशा अशा समस्या आहे की ज्यांना यवतमाळच्या सर्व जनतेला फेस कराव्या लागतात. जसे की सांडपाण्याची व्यवस्था आहे, कुठे नाल्या आहे तर कुठे नाल्या नाही आहे. कधी पावसाळ्यामध्ये झालं तर नाली आहे पण त्या नाल्याला म्हणजे वाट अशी व्यवस्थित न लावता ते पुराचं पाणी घरात शिरतं. बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की जिथे ग्राउंड आहे पण ग्राउंड मध्ये खेळणी नाही आहे किंवा वॉकिंग ट्रॅक साठी व्यवस्थित असं गठ्ठे लावलेले नाहीये. अशा बऱ्याचशा समस्या आहे. कचऱ्याची विल्हेवाट आहे आणि जे जनावर कुत्रे राहतात आहे ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या आहे पण ते तसेच मोकाट सोडलेले प्राणी तसेच मोकाट आहे, त्यांची व्यवस्था शासन योग्य प्रकारे लावत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टींना मला त्या गोष्टी व्यवस्थित करायच्या शासनात येऊन. स्मार्ट यवतमाळच्या बाबतीत काय नेमकं विजन आपलं आहे? तेच म्हणायचं झालं तर स्वच्छ सुंदर यवतमाळसाठी आणखी झाडे लावण्याचा प्रयत्न करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, प्रदूषण कमी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणणे किंवा वेगवेगळे प्रयत्नशील राहील मी त्या गोष्टीसाठी. बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त आहे, काय करणार, कशा प्रकारे प्रयत्न? बेरोजगारीचे प्रमाण ज्याप्रमाणे वाढत आहे त्याप्रमाणे मला असं वाटते की त्यांच्यासाठी कंपन्या वगैरे जे आहे ते आणण्याचा प्रयत्न करणार. ज्या घरगुती महिला आहेत त्यांना पण घरगुती काम मिळावं यासाठी माझं प्रयत्नशील राहील. या सगळ्या गोष्टी मी लक्षात घेऊन या गोष्टीसाठी मी प्रयत्नशील राहील. निवडणूक काळ येताच भूलथापा देणे, आमिष देणे अशा प्रकारचे प्रकरण होत असतात. जनतेला काय एक आव्हान असणार आहे? माझं यवतमाळच्या मतदारांना सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की येत्या निवडणुकीमध्ये कुठल्याही गोष्टीला आमिष न देता जो व्यक्ती कामाचा आहे त्या व्यक्तींना बहुमताने विजयी करून आपले सगळे काम यवतमाळ विकासाच्या पावलाकडे पुढे न्यावा अशी माझी नम्र विनंती आहे मतदारांना. आपण अध्यक्षपदासाठी उभे आहात, जनतेला काय एक निवेदन आपलं असणार आहे? मी नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कुमारी हर्षलता दिलीप मडावी अपक्ष उमेदवार नगारा क्रमांक नंबर 8 या चिन्हावर बहुमताने मतदान करून मला विजयी करा असं माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना.